जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रथमतः तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण किरण लोकने यांचा मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत तांत्रिक दृष्ट्या आणि आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा याचं जतन कसं झालं पाहिजे आणि म्हणून हा अदानीचा प्रकल्प आपल्या विभागात का नाही पाहिजे हे अत्यंत सुंदरपणे त्यांनी इथं बोलून दाखवलं आहे। उपस्थित सर्व माझ्या आदिवासी बांधव भगिनी, मी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रति नमन होतो आणि आज हा आदिवासी दिन अत्यंत उत्साहाने साजरा करत असताना एक अदानी नावाचं भूत हे आपल्या समाजावर आणि जुन्नर तालुक्यावर लादलं जातं का, अशा प्रकारची भावना आजच्या या शुभदिनी आपल्या डोक्यावर आलेली आपण पाहिजे। पण आदिवासी समाजाच्या बांधवांनी काळजी करायचं काही कारण नाही। आम्ही व्यासपीठावर असणारे सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे। मी मागे सांगितलं, अदानी आला नाही तर अदानीचा बाप जरी आला तरी हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही। जी 21 तारखेला जी नियोजित प्रदूषणाची मीटिंग लावली आहे, ही मीटिंग एकदम होऊनच देणार नाही आणि जबरदस्तीने जर ती मीटिंग घ्यायची इथं वेळ आली तर 2 हात करून पण त्या अधिकाऱ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही, ठेवू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणून हा प्रकल्प हा का नको, कशा पद्धतीने आपल्याला अन्याय होणार आहे त्याचं मी पुनर्विचार करणार नाही। किरणने अत्यंत सुंदरपणे सांगितलं आहे। हा जो आदिवासी समाज आहे हा आमच्या जुन्नर तालुक्याची शान आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आपली जुन्नर तालुक्याची भूमी पवित्र झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार होता की आपण कुठे जन्माला आलो याच्यापेक्षा आपल्या बहुतांचे लोक जे आपल्या परिस्थितीमध्ये जन्माला आले असेल हे सगळे बांधव आपल्याला बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे। म्हणून या समाजावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याचा सर्व राजकीय पक्षाचे नेते आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ आणि हा अदानीचा प्रकल्प जो आहे तो आमच्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी बांधवांवर लादला जाणार नाही याची मात्र काळजी आम्ही घेऊ। फक्त मला घाडगर आणि आंबावड्याच्या बाधित शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की तसा हा प्रकल्प आपल्यावर नको असं तुम्ही जे म्हणताय तसेच काही ठराविक शेतकऱ्यांचं एक वेगळं प्रवाह माझ्या कानावर आले। आपली एकजूट असतं हे खूप महत्वाचं आहे आणि हा एकजूटपणा जसं त्यांनी सांगितलं ही फक्त आता प्रेरणा करतात। जर परस्पर प्रकल्प लादला गेला, आदिवासींच्या कायद्याला जर फाटा दिला तर फक्त हे अदानी पुरता सीमित राहणार। अशा अनेक प्रकल्प येणार आपल्या जमिनी घेतली जाणार। म्हणून आत्ता जो लढा आहे हा मोठा असला पाहिजे। कुठल्याच प्रकारचं राजकारण राजकीय पक्ष त्यांच्या विरुद्ध काही आलं नाही पाहिजे आणि जे हरामखोर याची दलाली करून पैसे घेऊन त्यांचे एजंट घेऊन काम करण्याची जर प्रक्रिया राबत असेल तर पहिले हरामखोरला वट्टेवर आणून त्यांना खरी बसवलं पाहिजे। अशा मताचे आपण आधी त्याच्याकडे बांधलं पाहिजे। मी पुन्हा एकदा तुम्हाला तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। नगरीचे नगराध्यक्ष सुजाता कांबळे आणि माझ्या समेत आलेले सर्व सहकारी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद। जय शिवराय, जय आदिवासी। मी आमदार असताना आदिवासी समाजाच्या क्रांतिकारकांचं एक स्मारक व्हावं अशी काही प्रमाणांची वाटली होती। ते स्मारक आपण 50 लाख रुपये आपले नेते अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिले आहे। जागा आपल्यात राहिल्या नाही पण ते स्मारकाचं काम पूर्ण झालं। त्याच्यावर बसवणारे जे क्रांतिकारक त्यांचे पुतळे आहेत ते सुद्धा तयार आहेत। या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या आधी त्याचं लोकार्पण करावं अशा तयारीमध्ये आली होती। काही तांत्रिक अडचणी आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये दूर होतील आणि 1 महिन्याभराच्या दरम्यान हे क्रांतिकारकाचं स्मारक हे खुलं केलं जाईल असं तुम्हाला इथं आश्वासित करतो। धन्यवाद।